नमस्कार. मी डॉक्टर कोमल घाटोळ. मी पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट आहे आणि मी पारिजात चाइल्ड न्यूरोलॉजी अँड एपिलेप्सी सेंटर अकोला येथे मागच्या 3 वर्षांपासून कार्यरत आहे. तर मला जे फिटचे जे पेशंट्स आहेत त्यांचे पॅरेंट्स जे वारंवार एक प्रश्न विचारतात तो म्हणजे की जर फिट किंवा फिटीची बिमारी एपिलेप्सी एखाद्या बाळाला डायग्नोज झाली तर त्यानंतर आपण काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे. तर सर्वप्रथम किंवा पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट एपिलेप्सी डायग्नोज करून त्यांना काही मेडिसिन प्रिस्क्राईब करतात तर ती तुम्ही मेडिसिन वेळेवर घेतली पाहिजे आणि त्या डॉक्टरांसोबत रेग्युलर फॉलोअप मध्ये असायला पाहिजे. कारण की ह्या ज्या मेडिसिन्स यांचं जे काम आहे ते विशेष टाइमसाठी असतं. तर त्यामुळे जर तुम्ही हा डोस मिस केला किंवा चुकवला तर त्याच्यानंतर बाळाला फिटीचं प्रमाण येण्याची किंवा वाढण्याची शक्यता असते. त्यानंतर बाळाचं जसं जसं वजन वाढच्या वजनानुसार या मेडिसिन्सचा डोस वाढवावा लागतो. तर त्याच्यामुळे तुमच्या पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्टशी फॉलोअप मध्ये राहणं खूप महत्वाचं. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या बाळाला वारंवार झटके येतात 2 किंवा 3 पर मंथ म्हणजे महिन्यातून 2 ते 3 पेक्षा जर झटके जास्त येत असतील आणि ते 2 मिनिटांच्या वर राहत असतील तर अशा वेळी पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट हा मिडाझोलामचा नेझल स्प्रे तुमच्या मुलाला प्रिस्क्राईब करतात. तो कसा वापरावा हे तुम्ही व्यवस्थित समजून त्याचा घरी वापर करावा जेणेकरून बाळाला लांब फिट येणार नाही आणि वारंवार त्याला ऍडमिशन करण्याची गरज पडणार. तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा बाळाला आपण मेडिसिन्स चालू करतो ते एका विशिष्ट पिरियडसाठी म्हणजे 2 वर्ष 3 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त अशा वर्षांसाठी आपण ते देतो. तर ते आपण मनाने बंद करू नये की कधी कधी पेशंट असं करतात 6-7 महिने त्यांना झटका नाही आला तर ते मेडिसिन बंद करतात. तर असं न करता तुमचे पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट जे सांगतील जितके दिवस सांगतील तितके व्यवस्थित तुम्ही मेडिसिन्स घ्यावे आणि त्याचा डोस कम्प्लीट करावा. थँक्यू.